119 स्टॉल्समधून उमलले बालविश्वासाचे स्वप्न. आदर्श मराठी विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा दिमाखात संपन्न. नंदुरबार. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन येथील आदर्श मराठी विद्यामंदिर या शाळेत आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात आत्मविश्वास, उपक्रमशीलता, व्यवहारज्ञान तसेच संघभावना विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी भदाणे होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री भगवान कोळपे, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह वेतन पथक, प्राथमिक नंदुरबार यांच्या शुभ हस्ते पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत आकर्षक वातावरणात झाली. इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांनी बँड बाजाच्या तालावर शिस्तबद्ध पथक सादर करत मान्यवरांचे भव्य स्वागत केले. तसेच कबुलबुल विभागाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. या स्वागत संचलनाचे नियोजन सतीश पाटील सर यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात सौ. मीनाक्षी भदाणे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच जीवनोपयोगी कौशल्ये, आर्थिक साक्षरता व आत्मनिर्भरतेसाठी अशा अनुभवाधारित उपक्रमांचे महत्त्व विशद केले. अनुभवातून शिकण्याची संधी देणारे उपक्रमच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला दिशा देतात असे त्यांनी नमूद केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते एकूण 119 स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात इयत्ता 1ली व 2रीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अत्यंत आकर्षक व शिस्तबद्ध पद्धतीने उभारले होते. पदार्थांची तयारी, विक्री, दर ठरवणे व आर्थिक व्यवहार हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यवहार ज्ञान व जबाबदारीची भावना विकसित झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या बाल आनंद मेळाव्याला सामाजिक जाणीवेचीही जोड मिळाली. कब बुलबुल पथकाच्या खरी कमाई उपक्रमांतर्गत शाळेसाठी आर्थिक योगदान देण्यात आले. या अंतर्गत योगेश चौधरी यांनी शाळेला ₹2000 भेट दिली. तसेच पालक व विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे शाळेस आर्थिक सहकार्य केले. शाळेप्रती असलेली आपुलकी, विश्वास व सहकार्याचे हे सुंदर उदाहरण ठरले. यावेळी प्राध्यापक युवराज पाटील, पूनमगिरी मॅडम तसेच श्री भद्रेश त्रिवेदी, मुख्याध्यापक गुजराती विभाग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रोवली जातात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरीश चौधरी यांनी केले. अतिथी परिचय श्री तुषार सोनवणे यांनी करून दिला, तर कार्यक्रमाची सांगता अशोक सोनार यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यवहार ज्ञान, संघभावना, सर्जनशीलता व नेतृत्वगुण विकसित झाले असे मत उपस्थित मान्यवर शिक्षक व पालकांनी व्यक्त केले. आदर्श मराठी विद्यामंदिरचा हा उपक्रम अनुभवाधारित शिक्षणाचा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.